हरि प्राप्तीचे उपाय, हरि प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधते साधने तुटते भवाचे बंधने, संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देते ग्वाही, तेने साधते साधने तुटते भवाचे बंधने, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधते साधने तुटते भवाचे बंधने, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, हरि प्राप्तीची उपाय, हरि प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटते भवाचे बंधने, शिवे करता निवडलेला भंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असून, त्या भंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवत प्राप्तीचा उपाय प्रतिपादन करतात। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त सोलांकुर सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे। यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू। या भंगातून महाराज भगवत प्राप्तीचा उपाय सांगतात, पण कोणाला सांगतात एक महत्वाचा विचार आहे बरं। मनुष्य जीवनाचा विचार केला तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज भगवंताची आवश्यकता आहे, देवाची आवश्यकता आहे। प्रत्येकाने देव प्राप्त केला पाहिजे असा एकंदर उपनिषदापासून संत वाङ्मयापर्यंत सर्वांनी कंठरवाने सांगितलेलं आहे बरं। जो जो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक जीवाने जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलीच पाहिजे बरं। जर भगवंताची प्राप्ती जर जन्माला येऊन जर केली नाही तर महाराज म्हणतात जीवन आपलं व्यर्थ आहे आणि ते व्यर्थ जीवन जाऊ नये म्हणून हा समाजाला केलेला एक उपदेश आहे। असा जरी उपदेश असला तरी सर्वांची प्रवृत्ती मात्र इकडं नाहीये बरं। सर्वांना देव प्राप्त करून घ्यावा असं कोणाला वाटत नाहीये। मग वाटत नसताना संत महात्मे प्राप्त करून घ्या कोणाला सांगतात नेमकं? ज्याच्या अंतःकरणामध्ये प्राप्त करून घेण्याची इच्छा निर्माण झालेली आहे अशा साधकाला सांगतात बरं। पण भगवंतानेच 7व्या अध्यायामध्ये वर्णन केले, अर्जुना मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये, की माझी प्राप्ती करून घेण्याकरता हजारामध्ये एखादा प्रवृत्त होतोय बरं का। जे सगळ्यांची इच्छा नाहीये देव प्राप्त करून घ्यावा। देव प्राप्त करून घेण्याकरता जी इच्छा निर्माण होते त्याच इच्छेला शास्त्रामध्ये जिज्ञासू म्हणतात। त्याला जिज्ञासू बरं का। म्हणजे ती जाणण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र निर्माण झालेली आहे हा तो जिज्ञासूच देव प्राप्ती करता प्रयत्न करतो, तळमळ करतो बरं। एरवी ही कोणी करू शकत नाही।
सर्वांच्या करता जरी हा विचार असला तरी सर्वांची प्रवृत्ती नाहीये, पण ज्याची प्रवृत्ती झालेली आहे की मानवी जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे, आणि मानवी जीवन सफल कशाने होतं? महाराजांनी वर्णन केले, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली झाल त्याची सरली झाल त्याची सरली येरदार, कुणाची? जो निवडणुकीला उभा राहिला त्याची नाही बर का. ज्याने हरीला प्राप्त केलं त्याची सरली येरदार. जो मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर ज्याने हरीला प्राप्त करून घेतलं, महाराज म्हणतात त्याच्याच जीवनाची ही येरदार म्हणजे जन्माला येण्याची येरदार आहे ती सफल आहे. हे ज्याला कळालं त्याला वाटलं आपण हरीला प्राप्त करून घेतलं पाहिजे बरं. तुम्ही फक्त ऐकतो, ऐकण्याची व्यवस्था देवाने केल्या म्हणून, पण आपण ऐकत नाही बरं. आपण ऐकायचं म्हणून ऐकतो, फरक आहे बरं का. लोक म्हणतात महाराज हा मुलगा आहे पण माझं काहीही ऐकत नाही बरं का, काहीही ऐकत नाही. तसं तुम्ही कीर्तन ऐकतोय पण खरंच ज्या पद्धतीनं ऐकायला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही ऐकत नाही बरं. पण ज्याने हे श्रवण केलं, संतांच्या मुखातून श्रवण केलं बरं का, आणि संतांच्या मुखातून श्रवण केलं त्या अर्थी त्याला वाटलं संत सांगतात ते योग्य आहे बरं का. संत सांगतात ते योग्य आहे, कारण संत कधीही समाजाला नको त्या गोष्टीचा उपदेश करत नाहीत बरं का. ज्याच्यामध्ये मनुष्याचं हित आहे, नुसतं हित नाही परमहित आहे, असेच या जगामध्ये सांगणारे संत आहेत बरं का. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. समाजाचं ज्याच्यामध्ये हित आहे असा हिताचा विचार सांगणारी या भूतलावरती संत आहेत. तेव्हा त्या साधकाला वाटलं ज्या अर्थी संत सांगतात त्या अर्थी संतांच्या वचनावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे.
मग विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये ही जिज्ञासा निर्माण झाली. आणि जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर तो साधक संतांच्याकडे आला. म्हणजे महाराज, आपण सांगितलेला विचार मला पटलेला आहे, मी त्याचा स्वीकार केलेला आहे. नुसता स्वीकार केला नाही, तुम्ही सांगितलं ते जीवनामध्ये मला प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे. प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे. महाराजांनी विचारलं, खरंच? हो हो, खरंच इच्छा आहे, अगदी मनापासून. हो, मनापासून मी ठरवलंय, आता देव प्राप्त झाल्याशिवाय जगण्यात काही अर्थ नाही. बरं, जगण्यात काय अर्थ नाहीये. तेव्हा खरंच तो देव प्राप्त होण्याकरता नेमकं काय साधन आहे सांगा. हा साधक त्या महात्म्यांना विचारण्याकरता गेल्यानंतर त्या महात्म्यांनी त्याला हा उपाय सांगितला. बरं का, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांना विचारणा केलेली आहे. काही गोष्टी व्यवहारामध्ये असेल, परमार्थामध्ये असतील, ज्याला जे विचारायचं ते त्यालाच विचारावं. बरं का, याचं त्याला आणि त्याचं याला विचारू नये. तुमच्या गावात वकील असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, आता ही शिकलेली माणसं व्यवहारामध्ये, ज्ञानी माणसं व्यवहारातली. आता तुम्हाला घर बांधायचं आहे, वकिलाला विचारावं का डॉक्टरला विचारावं? का? तो पण ज्ञानीच आहे, डॉक्टरही ज्ञानीच आहे, वकीलही ज्ञानीच आहे. ज्ञानी जरी असला तरी ते त्याला ज्ञान नाहीये. घर बांधायचं असेल तर इंजिनियरला विचारलं पाहिजे. शरीरामध्ये काय बिघडलं तर डॉक्टरलाच विचारलं पाहिजे. आणि काय कुठं कायद्यात गुंतागुंत असेल तर वकिलाला विचारलं पाहिजे. आणि स्वयंपाक करायचा असेल तर गौंड्याला इस्टिमेट विचारलं पाहिजे, आचार्याला विचारलं पाहिजे. हे माणसाला कळतं, एका सांगायची गरज नाही. जे स्वयंपाक करायचा असेल तर आचार्याला विचारावं लागेल, 500 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे, किती लागेल? तसं देव प्राप्त करून घ्यायचा आहे, कोणाला विचारावं? ज्यांना ज्याचं ज्ञान आहे त्यांना विचारावं. एवढाच अर्थ नाही बरं का त्याचा.
ज्याला ज्ञान आहे त्याला विचारावं का ज्याला याचा अनुभव आहे त्याला विचारावं? अनुभव आहे त्याला विचारावं. कारण जनाबाईंनी वर्णन केले. ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे, रविमाने दया जावे, रविमाने दया जावे. ऐशा संता शरण जावे, जनी मनी तया गावे, तेथे असे देव उभा. ज्यांच्या जवळ देव आहे ना, ज्यांना देवत्वाचा अनुभव आलेला आहे, अशा संतांना शरण जावे. अशा संतांनाच विचारणा करावी बरं का. कोणाला तरी विचारून चालणार नाही. ज्याला याचा अनुभव आहे, ज्यांनी प्राप्त केलेला आहे, त्यांना विचारावं. म्हणून इथं महाराज त्या साधकाला सांगतात, तुला तो देव प्राप्त करून घ्यायचा आहे ना, तर काय कर? हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तो हरी नाम परमात्मा प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर संतांचे पाय धरले पाहिजेत. संतांचे पाय धरले पाहिजेत म्हणून शब्द वापरलाय, संत शब्द वापरलाय बरं का. असं महाराजांनी वर्णन केले नाही. हरी प्राप्तीशी उपाय धरावे कीर्तनकाराचे पाय. हरी प्राप्तीशी उपाय धरावे प्रवचनकाराचे पाय. हरी प्राप्तीशी उपाय धरावे मठाधिपतीचे पाय. असंच वर्णन केलंय. महाराज वेगळा, प्रवचनकार वेगळा, मठाधिपती वेगळा आणि संत वेगळे बरं का. कोणाचे पाय का? आम्ही रोज धरतोय ना. प्रवचन झाल्या झाल्या माणसं पाय धरतात. काय काही माणसं अशी पाय धरतात, सोडतच नाहीत लोक. काही माणसं कीर्तन झाल्यानंतर पाय धरतात, नुसते पाय धरत नाही, असे चेपतात हो. पण कोणाचे पाय धरावेत? मोगम शब्द वापरलेला महाराजांनी. पण एक विशेषण वापरलं, संतांचे ते संत. आता संतांचे पाय धरावे म्हणजे संत कोणाला म्हणतात हे पहिल्यांदा कळलं पाहिजे ना. संत कोणाला म्हणतात हे कळलं पाहिजे. संतांचे ते आप्त नव्हती संत. संतांच्या पोटाला जन्माला आलेले संत नाहीत बर का. इदन्न मम इति श्री तुकाराम महाराज उवाच. तुकाराम महाराजांनी वर्णन केले. संतांच्या पोटी जन्माला आले ते संतच असतात असं मात्र नाही बरं का. मग संतांचं स्वरूप काय नेमकं? संत कोणाला म्हणतात?
संत कोणाला म्हणतात? ज्ञानोबांनी सुद्धा हेच वर्णन केले, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आत्या नावे तरी संताया भजावे. ज्ञानोबांनी संत शब्द वापरला आणि नाथ महाराजांनी सुद्धा संत शब्द वापरला. तुकोबांनी सुद्धा तो शब्द वापरला आहे बर का. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणजे जवळजवळ सर्वांनी संत शब्दाचीच रचना केलेली आहे. संत हे जीवन सामान्य नाही बर का. मग संत कोणाला म्हणतात? त्याचं शास्त्राच्या दृष्टीने मांडलेला विचार आहे. इथं संतांचं वर्णन करताना एक भाव महाराजांना प्रकट करायचे, जे श्रोत्रिय आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत आणि कृपाळू आहेत त्यांना संत म्हणावं. केवळ श्रोत्रिय आणि केवळ ब्रह्मनिष्ठ आहेत त्यांना संत म्हणत नाहीत बरं का. त्यांना संत म्हणत नाही. जगामध्ये श्रोत्रिय म्हणजे शास्त्राचा अभ्यास असलेले, शास्त्र संपन्नता पुष्कळ आहे जगामध्ये. दुसरा विचार मांडलेला आहे ब्रह्मनिष्ठ, म्हणजे त्या परब्रह्म स्वरूपाचा ज्यांना आलेला अनुभव आहे असे. पण महाराजांनी एक तिथं पद वापरलंय, कृपाळू. केवळ शास्त्राचा अभ्यास असेल, परमात्मा स्वरूपाचा अनुभव असेल, पण आपल्याला प्राप्त झालेला अनुभव दुसऱ्याला देण्याकरता त्याच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत कृपा निर्माण होत नाही तोपर्यंत तो संत पदाला प्राप्त होत नाही. आज जगामध्ये शास्त्राचा अभ्यास करणारे पुष्कळ आहेत, अनुभव आलेले पुष्कळ आहेत, पण आपल्याला प्राप्त झालेलं हे जगाला द्यावं ही करुणा जोपर्यंत त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांना संतत्व प्राप्त होत नाही. संतत्व प्राप्त होत नाही बर का. आम्हाला ज्ञान आहे पण आम्हाला प्राप्त झालेले आणि दुसऱ्याला द्यावं वाटत नाही का? वाटतंय? नाही वाटत बर का. अनुभव नाही, आभाग सोडून द्या. कारण आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ते दुसऱ्याला देण्याकरता तेवढी अंतःकरणाची दया संपन्नता लागते. दया संपन्नता, करुणा संपन्नता असल्याशिवाय ते ज्ञान जगाला देता येत नाही. म्हणून श्रोत्रिय असून ब्रह्मनिष्ठ असून ज्यांच्या अंतःकरणामध्ये कृपा आहे, कृपाळूपण आहे, तेच जगाला अनुभव देऊ शकतात, तेच जगाला आज त्या भगवंताची प्राप्ती करून देऊ शकतात. कोणाला तरी संत म्हणत नाहीत बरं का. कोणाला तरी संत म्हणत नाहीत. तुकोबांनी वर्णन केलंय, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, तोची साधू ओळखावा देवतेची जाण. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. पुढे वर्णन, दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दाशी, तोची ओळखावा साधू. साधू म्हणणं काय, संत म्हणणं काय? ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, सर्वांच्या विषयी दया आहे. आपल्या पुत्रावरती जेवढी दया करतो तेवढीच दया दाशीवरती करतो, तेवढीच त्याच्याविषयी करुणा अंतःकरणामध्ये. अशी करुणा ज्याच्या अंतःकरणामध्ये वास करते तेच महात्मे जगाला देऊ शकतात बरं. एरवी कोणी देऊ शकत नाही. म्हणून महाराजांनी इथं संत पदाची योजना केलेली आहे. धरावे संतांचे ते पाय. संत या शब्दाचा अर्थ केवळ बहिरंगाने तुम्ही पाहू नका बरं का. अंतरंगाने याचा विचार करा. त्याच्यामध्ये मूळ शब्द आहे सत. मूळ शब्द आहे सत. सतनाम परमात्मा. सतनाम परमात्मा. त्याच लक्षण काय केले शास्त्रांनी? सच्चित आनंद.
असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे, अशा परमात्मा स्वरूपाला जे प्राप्त झाले त्यांना म्हणावं संत, त्यांना म्हणावं संत. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेवा सत्याचे, विश्वदेवा सत्याचे, देवतया जवळी आते, देवतया जवळी आते. ऐसा जाता अनुभव, विश्वदेव सत्याचे, विश्वदेव सत्याचे, विश्वदेव सत्याचे. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी अशी. म्हणून महाराज म्हणतात धरावे संतांचे ते पाय. महाराज म्हणतात त्या संतांचे पाय धरा, संतांचे पाय धरा या शब्दाचा अर्थ त्या संतांना शरण जा. पाय धरणं या शब्दाचा अर्थ काय? शरणागती पत्करणं. शरणागती पत्करणं. लोक म्हणतात तो परवा आला आणि माझे पायच धरला बरं का, माझे पायच धरला म्हणजे आता काय, तो मला शरण आला बरं का, तो मला शरण आला. म्हणजे आपल्याला त्या हरीला नाम परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर महाराज म्हणतात पाय शब्दाचा अर्थ की संतांची शरणागती. संतांना शरण गेलं पाहिजे. संतांना शरण गेल्याशिवाय देव प्राप्त होत नाही. कसं काय हो, त्यांची शरणागती जीवनामध्ये स्वीकारावीच लागेल. संतांच्या शिवाय आपल्याला देव कोणीही प्राप्त करून देऊ शकत नाही. कोणी म्हणेल का, तर त्याचे कारण आहे तसा तो देव प्राप्तच आहे. देव प्राप्तच आहे. तो कुठून आणायचा नाहीये, बाहेरून आणायचा नाहीये. आमच्या तुमच्या जवळच आहे. आमच्या तुमच्या जवळ असलेलाच त्याला प्राप्ताची प्राप्ती म्हणतात. प्राप्ताची प्राप्ती. प्राप्ताची प्राप्ती हे संतच करून देऊ शकतात, बाकी कोणी करून देऊ शकत नाही. प्राप्त आहे पण आम्हा तुम्हाला अप्राप्त आहे असं वाटतं बरं. देव प्राप्तच आहे का अप्राप्त आहे? वकिलीचं ज्ञान बाहेरून मिळवायचं आहे, डॉक्टरी ज्ञान बाहेरून मिळवायचं आहे, कीर्तन करण्याचं ज्ञान बाहेरून मिळवायचं आहे, पण स्वस्वरूपाचं ज्ञान
बाहेरून नाही बरं का, ते आतच आहे. ते बाहेर नाहीये, ते आतच आहे. मग ते आतच आहे म्हणजे आपल्याला प्राप्तच आहे, पण प्राप्त नसल्यासारखं झालंय बरं. म्हणजे प्राप्त आहे कोणाला अनुभवाला आलंय महाराज म्हणतात, ते फक्त संतांना. संतांच्या शिवाय हे कोणी आपल्याला दाखवू शकत नाही, कोणी दाखवू शकत नाही. जसं वर्णन केलंय, आपण घरामध्येच राहतो आणि त्या घरामध्ये राहून तुकोबाराय म्हणतात दारिद्र्य जीवन जगतात माणसं, दारिद्र्य जीवन जगतात. एवढं दारिद्र्याने जीवन जगतात. बराच काळ गेल्यानंतर एकाने सांगितलं, का हो एवढं दारिद्र्य तुमच्या जीवनामध्ये काय करावं, आम्ही एवढा प्रयत्न केला, काही पैसा मिळेना, कुठं यश येईना. त्यांनी सांगितलं, तुमच्या वाडवडिलांनी फार मिळवून ठेवलंय, तुम्हाला कुठेही भीक मागायची गरज, कुठं कामाला जायची गरज नाही. कुठं आहे ते? तुमच्या घरातच आहे, तुमच्या घरातच आहे. आमच्या घरात आहे, आम्हाला आतापर्यंत दिसलं नाही, तुम्हाला दिसणं शक्यच नाही. तुमच्या वाडवडिलांनी पुरून ठेवलंय काय? धन. वाडवडिलांनी पुरून ठेवलंय. मग ते तुम्हाला सहजासहजी प्राप्त होणार नाही, तो दाखवणारा कोणीतरी भेटला पाहिजे, दाखवणारा कोणीतरी भेटला पाहिजे. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्शनी आलाव, 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 पद्मनाभ जोडीला, तुका म्हणे होता ठेवा, तोया भावा. धाकट्या का थोरल्या? कुठल्या भावाला? आपल्या घरातच असलेलं धन पुरून ठेवलेलं आपल्याला दिसत नाही, दाखवणारा कोणीतरी लागतो. हे मान्य आहे का नाही? आपल्या शेतातच पाणी आहे पण आपल्याला दिसत नाही, दाखवणारा पानाडी लागतोय. तसं आपल्या जवळच आहे हरी, पण दाखवणारा कोणीतरी लागतो. जो दाखवणारा लागतो महाराज म्हणतात त्याचे पाय धरावे लागतात, पाय धरावे लागतात ना, त्यांना शरण जावं लागतं. शरण गेल्याशिवाय ते दाखवीत नाहीत.
का? कुणी म्हणेल का हो? शरणागती पत्करल्याशिवाय ते आपल्याला दाखवू शकत नाहीत, लक्षात ठेवा. त्याचा अर्थ आहे शरणागती स्वीकारल्याशिवाय तो कळतच नाही, कळतच नाही. आज आमच्या तुमच्या जीवनाचा विचार करा, आपल्याला देव कळालाय? कळालाय का? नाहीये. आम्ही फक्त शब्दाने वर्णन करतोय देवाचं, शब्दाने देवाचं वर्णन करतोय. आम्हाला कळालेला नाही का? आतापर्यंत कोणाचे पाय धरलेलेच नाहीत. आम्ही कोणाला शरण गेलोच नाही हो. आपण शरण कोणाला गेलोच नाही. शरण न गेल्यामुळं आपल्याला कसा तो कळणार? आणि शरण गेल्याशिवाय आपल्याला तो कळत नाही, कळत नाही. बरं, गुरुवर्य साखरे महाराज एक संबंधाने एक कथा सांगत असतात. एका नगरीमध्ये एका साधूने वास्तव्य केलं आणि त्या साधूजवळ काही सामर्थ्य होतं. बरं का, काय सामर्थ्य होतं त्या साधूजवळ? असं सामर्थ्य होतं की सोनं निर्माण करण्याची किमया त्याच्याकडे होती. सोनं निर्माण करण्याची किमया होती. योग असा ही बातमी राजेसाहेबाच्या कानावरती गेली की आपल्या नगरीमध्ये एक साधू आहे आणि त्याच्याजवळ ही किमया आहे. म्हणून त्या साधूला आमंत्रित केलं राजाने. बरं का, आणि आमंत्रित केलं. आमंत्रण केल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य केलं आणि आदरातिथ्य केल्यानंतर सांगितलं राजेसाहेबांनी की महाराज, तुमच्याकडे एक किमया आहे, ती मला देऊन टाका. त्या साधूने विचार केला, हा राजा, राजा कधी कुणाजवळ वाकत नाही ना, वाकत नाही. हा नियम आहे, शरणागती स्वीकारल्याशिवाय काय देता येत नाही. आणि ह्याला शरण ये आणि मग मी तुला देतो असं सांगणं सुद्धा अवघड आहे ना. मग त्या साधूने विचार केला, राजेसाहेब माझ्याकडे ती विद्याच नाही म्हटली, माझ्याकडे ती विद्याच नाही. कारण शास्त्रामध्ये असं वर्णन केले, शरणागती वाचून जर तुम्ही विद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर ती विद्या टिकत नाही. बरोबर, टिकत. शरणागती स्वीकारावीच लागते, लक्षात ठेवा. त्या महात्म्याने विचार केला, हे साधूला सांगणे इतकं सोपं, त्या राजाला सांगणे सोपं नाहीये. तेव्हा आपण सगळ्यात सोपं, ती विद्याच आपल्याकडे नाही म्हणून सांगितलेलं सोपं. त्या राजाने सांगितलं, महाराज तुमच्याकडे विद्या आहे, तुम्ही खोटं बोलताय, मला ती द्या. त्यांनी सांगितलं, माझ्याजवळ नाही, मी देऊ शकत नाही. ज्यावेळी विनंती केली पुन्हा पुन्हा त्यावरती राजाच्या लक्षात आला, हा देणार नाही, ह्याला आता तुरुंगात टाकावं. आणि त्याची रवानगी तुरुंगामध्ये केली. सेवकांना सांगितलं तुरुंगात टाकाय ना आणि यांची सगळी व्यवस्था करा. तेव्हा रोज त्या राजाने काय करावं, त्या साधूची व्यवस्था केली. रोज त्या साधूला दरबारात आणावं, रोज दरबारामध्ये आणावं आणि विचारावं, तुमच्याजवळ जी किमया आहे ती विद्या आहे ती आम्हाला देऊन टाका. त्यांनी सांगायचं, माझ्याजवळ नाही तर मी देऊ कशी. असं जवळजवळ महिना, दीड महिना, 2 महिने गेले. बरं, तेव्हा राजाने सांगितलंय, बघा तुम्ही जर मला ही विद्या दिली नाही ना, शेवटी मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, फासावरती देणार
आणखी तुम्हाला मी 1 महिन्याचा अवधी देतो. पुन्हा रोज त्यांना दरबारामध्ये बोलवावं आणि पुन्हा विचारावं तुमच्याजवळ किमान नाम विद्या ती मला देऊन टाका. त्यांनी सांगावं माझ्याजवळ नाही तर देऊ कशी. त्या साधूने आपल्या वाक्यात काय बदल केला नाही बरं. असा काल जाता जाता शेवटचा क्षण आला. राजाने सांगितलं मला आता विद्या तुम्ही देणार नाही ना. 2 दिवसाच्या अवधीवरती मी तुम्हाला फाशी देणार आहे. तेव्हा त्यांच्या सेवेकरता काही माणसं ठेवली होती आणि ती काया वाचा मनन त्यांची सेवा करत होती. त्या साधूची बरं का, साधूची सेवा करत होती. राजाला एक दिवशी वाटलं आपण एकदा सेवकाच्या रूपामध्ये जावं, सेवकाच्या रूपामध्ये जावं. पण त्या साधूच्या मनात आलं होतं आता आपण जर उद्या ह्या राजाने आपल्याला जर फाशीवरती दिलं तर आपल्या बरोबर असलेली विद्या ही आपल्या बरोबरच येईल. नेम आहे ती कुणाला तरी द्यावी. कुणाला द्यावी? जो शिष्य भावाने शरण आला त्याला द्यावी. जो शिष्य भावाने शरण आला त्याला देऊ नये. साधूने विचार केला हा सेवक आपली सेवा करतो. योगायोगाने शेवटच्या काळाला राजानेच सेवकाच्या रूपामध्ये प्रवेश केला बरं का. आणि सेवा करायला सुरुवात केली. सेवा करता 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 त्या महात्म्याने त्या राजाला सेवकाच्या रूपामध्ये आला होता त्याला छातीवरती लात मारली बरं का. लात मारली तरी त्या सेवकाने विचार केला काही हो आता यांची सेवा करायचीच बरं का. साधूच्या लक्षात आलं आपण लात मारून सुद्धा हा जायला तयार नाही. तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी शिष्यत्व भाव निर्माण झालेला आहे. ह्याला विद्या देऊन टाकावी. मग त्या रात्रीला त्या साधूने ती सोनं करण्याची विद्या होती ती पूर्ण त्याला दिली बरं का. पूर्ण दिली. ती त्यांनी ती विद्या प्राप्त केली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे त्या साधूला राजेसाहेबांनी बैठकीमध्ये बोलवलं. सांगितलं 4-5 महिन्याचा कालावधी गेला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती केली मला विद्या दिली नाही. देऊ नका माझ्या जवळ आहे मी तुम्हाला दाखवतो. असं आणि ती सोनं करण्याची विद्या त्यांनी ती प्रगट करून दाखवली. हे पाहिल्याबरोबर साधूच्या मुखातून वाक्य आलं किमया तो बराबर आहे जुते खाये बी ना आये नाही. तुला प्राप्त झालेली विद्या बरोबर आहे पण तुला जुते म्हणजे त्या साधूच्या पायात चप्पल होते चप्पल सहित लात मारली होती. म्हणजे जुते खाये बिन आये नाही. म्हणजे तुला ही विद्या प्राप्त झाली सची सच प्राप्त झाली नाही. तुला शेवटी शरणागती पत्करावा लागली. जे शरण आल्याशिवाय ते देत नाही धरावे संतांचे ते पाय. त्या संतांचे पाय धरायचे म्हणजे त्यांची शरणागती. शरणागती आलेला हा शिष्य भावाने आलेला आहे. त्यालाच ज्ञान द्यावं. शिष्य भावाने जो आलेला नाही त्याला ज्ञान देऊ नये. देऊ नये म्हणून तुम्ही परंपरा पहा. आदिनाथ उमा बीज प्रगटले. शिष्य भावाने विनंती केली. कोणी? उमा म्हणजे पार्वती मातेने. कोणाला? भगवान शंकराला. म्हणजे मला ते ज्ञान सांगा मी आपल्याला शरण आले. आणि मी शरण आले असं सांगितल्यानंतर मग भगवंतानी उमेला पार्वतीला बोध दिलाय बरं का. एरवी तो बोध प्राप्त होत नाही. लक्षात ठेवा. एरवी ते ज्ञान देत नाहीत. पत्नी म्हणून उपदेश केला नाही बरं का. शिष्य म्हणून. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना बोध दिला. कधी दिला? भाऊ म्हणून दिला का शिष्य म्हणून? शिष्य.
म्हणजे ज्ञानोबाळांना सुद्धा ज्ञान जगाला देणारे आलेले ज्ञानदेव त्यांनी सुद्धा ज्ञान मिळवण्याकरता शरणागती स्वीकारली. महाराज सांगतात आम्हा तुम्हाला शरणागती वाचून ते मिळेल. आपल्याला ते जरी मिळवायचं असेल तर धरावे संतांचे ते पाय. त्यांचे पाय धरले पाहिजे. कसे धरले पाहिजे? तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सक. सर्व भावाने आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि शरण्य भावाने त्यांची जर आपण सेवा केली तर त्या सेवेतून ते महात्मे आपल्याला आपल्या स्वरूपाची नामहरीची प्राप्ती करून देतात. एरवी हे शक्य नाही बरं का. एरवी हे शक्य नाही. महाराज म्हणतात त्यांची शरणागतीच स्वीकारावी लागेल. मग मी प्रश्न उपस्थित केलेला आपल्या समोर. आपल्या जवळच आहे, आपल्या जवळ असलेलंच आपल्याला प्राप्त होण्याकरता शरण जाण्याची गरज आहे. हो, शरण जाण्याची गरज आहे बरं का. जरी ते आपल्या जवळ असलं तरी आपल्याला त्याचं ज्ञान नाही ना. ते ज्ञान होण्याकरता जी अंतःकरणाची अवस्था लागते. अंतःकरणाची अवस्था कधी निर्माण होते? शिष्यत्व भावाने त्यांच्या जवळ आपण गेलो तर. शिष्यत्व भावाने आपण त्यांच्या जवळ गेलो तर ते अंतःकरणाची योग्यता निर्माण होते. तोपर्यंत योग्यता निर्माण होत नाही. आणि त्या योग्यतेने आपण त्यांच्या जवळ गेलो की आपल्याला ते आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. लक्षात ठेवा. महाराजांनी वर्णन केलंय ज्ञानोबरायांनी बरं का. एक दृष्टांत दिलेला आहे ज्ञानोबरायांनी. एक नवरा बायको होते. दोघच होते बरं का. संतती नव्हती. बायको हुशार होती आणि नवरा मंद होता बरं का. सांगितलं तेवढंच कळतं, त्याच्या पुढे जास्त काही कळत नव्हतं त्याला. आणि हा दोघांचा संसार चालला होता. एक दिवशी काय झालं, ती पत्नी स्वयंपाकाला बसली आणि स्वयंपाकाला बसल्यानंतर तिच्या लक्षात आलं की तेल संपलेलं आहे. आता स्वयंपाकाला आपण बसलोय, आणायला जावं तर हे सगळं थांबवावं लागेल. नवऱ्याला पाठवावं तर अडचण आहे. हा बेताच्या डोक्याचा आहे. काय करावं? सांगितलं म्हणले उघड्या म्हणले तुम्ही बाजारामध्ये जा, त्या वाण्याच्या दुकानात जा आणि तेवढं तेल घेऊन या. तेवढं तेल घेऊन या. तो म्हणला मी जातो. मी बाजारात आणायला गेलो आणि मी हरवलो तर. मी हरवलो तर म्हणजे मी योजना करते म्हणले. हे बघा, तुम्ही बाजारात जात असताना तुम्ही हरवणार नाही याची मी व्यवस्था करते. म्हणजे काय केलं तिनं, घरामध्ये घोंगडी होती, घोंगडीची दशी काढली आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याला बांधली. पायाच्या अंगठ्याला बांधली आणि सांगितलं हे बघा, ह्या दशीकडे बघायचं. ही जर निघून गेली तर समजायचं हरवलो, आणि जर नाही निघून गेली तर हरवलो नाही समजायचं. बरं, हरकत नाही म्हणला, जातो. आणि त्याप्रमाणे ते ग्रस्त गेले बाजारामध्ये, वाण्याच्या दुकानात गेले, तेल घेतलं, रस्त्याने निघाले. रस्त्याने येता 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 त्या रस्त्यामध्ये गारुड्याचा खेळ चालू होता. लोक जमलेले होते. त्याला वाटलं कशाची गर्दी आहे म्हणून बघावं, त्या गर्दीमध्ये शिरला. बरं, आता गर्दीमध्ये शिरला तो गारुडी अनेक काही खेळ करत होता. आणि खेळ करता करता त्यांनी काय केला, त्या टोपलीतला जो साप होता तो साप त्याने हातामध्ये धरला होता आणि तो त्याच्या हातातून सुटला. सुटल्याबरोबर त्या माणसाच्या गर्दीत तो साप गेला. गर्दीत साप गेल्यानंतर माणसं सैरा वैरा पळायला लागली. बरं, आणि सैरा वैरा पळायला लागली. पळता पळता तो ह्या गर्दीत सापडला.
गर्दीत सापडला, याच्या अंगावरती लोक पडले, निघून गेले. याचं तेल एकीकड, हा एकीकड. त्यानं पहिल्यांदा सगळे लोक बाजूला गेल्यानंतर पहिल्यांदा तेल सांडलं का हे बघितलं नाही, पायाला बांधलेली दशा आहे का पहिल्यांदा बघितलं त्यानं बरं का. आणि पायाकडे बघितलं तर दशा नाही. सुरुवात केली, हरवलो हरवलो हरवलो. लोक म्हणाले हा काय प्रकार आहे, अहो तुम्ही आहात. नाही नाही मी हरवलो. लोक त्याची समजूत घालतायत. अरे तुम्ही आहात जाग्यावरती, तुम्ही नाही मी हरवलो. आता सगळे लोक सांगतात तुम्ही हरवलेला नाही, तुम्ही जाग्यावरती आहे. हा कोणाच्याही सांगण्याचा परिणाम त्याच्या मनावरती झाला नाही बरं का. पत्नीने विचार केला, वाण्याचं दुकान जवळच आहे, तेल आणायला एवढा वेळ लागणार नाही. हे ज्या अर्थी अजून आले नाहीत त्या अर्थी बहुतेक हरवलेत. का ती हुशार होती ना, नक्की हरवलेत बरं का. गुरुवर्य साखरे महाराज गमतीनं सांगत असतात, देवाची योजना आहे बरं का. नवरा जर मंद बुद्धीचा असेल तर देव त्याला बायको हुशार देतो. आणि नवरा जर हुशार असेल तर बायको बेताची देतो. दोन्ही शाने चालत नाहीत. दोन्ही शाने चालत नाहीत. आणि दोन्ही शाने एकत्र आले तर प्रपंच घडत नाही, लक्षात ठेवा. त्या पत्नीने विचार केला बहुतेक की हरवलेत, आता आपल्या मलाच जावं लागेल, गावातला कोणी सांगून हा परिणाम होणार. माझा मुद्दा लक्षात ठेवा बरं. गावातल्या लोकांनी सर्वांनी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, कोणाच्या सांगण्याचा परिणाम झाला नाही. तिने त्या बाजारपेठेत पाहिलं, तिथं बसले होते, मी हरवलो. त्या पत्नीनं काय केलं, आजूबाजूला बघितलं, ती पायाला बांधलेला दशा कुठं आहे ती पहिल्यांदा बघितली बरं. आणि ती पहिल्यांदा बघितली आणि त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती घेतली आणि त्याच्या अंगठ्याला बांधली. आणि अंगठ्याला बांधल्यानंतर काय झालं, हरवलं. अहो बघा ना, म्हणजे सापडलो. हे कोणी केलं, हे बायको. इथं बायको म्हणजे संत घ्यायचे बरं. हा, गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तो हरवलेला नाही, पण कोणाचा सांगण्याचा परिणाम झाला नाही, फक्त बायकोच्या सांगण्याचा. का, त्याला माहित होता हा हरवलेला नाहीये, हा जाग्यावरतीच आहे. हे फक्त बायकोलाच माहिती होतं. तसं संतांनाच माहिती आहे देव आपल्या जवळच आहे, तो बाहेर नाहीये. महाराज म्हणतात, धरावे संतांचे ते पाय. त्या संतांचेच पाय, त्या संतांनाच आपण शरण गेलं पाहिजे. आणि अशा संतांना शरण गेलो, कोणी म्हणे ठीक आहे, अशा संतांची शरणागती पत्करावी. म्हणजे काय नेमकं करावं, आणि शरणागती पत्करून जर तो देव प्राप्त होत असेल तर त्याचा फायदा काय, ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ती साधने सुटती भावाची बंधने. बोला, सुटती भावाची बंधने. देने साधने, देने साधने, देने साधने, देने साधने.
तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. खरंच त्या संतांना शरण गेल्यानंतर त्या शरणागतीमध्ये महाराज म्हणतात जी हरीची प्राप्ती होण्याकरता जी साधना लागते ती सर्व साधना त्यांच्या शरणागतीमध्ये घडते. आणि शरणागतीमध्ये ती साधना घडल्यानंतर त्या हरीची प्राप्ती ज्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये होईल त्याचा परिणाम तुटती भवाची बंधने. महाराजांना विचारलं दुसरा पर्याय काय नाही का? देवाला शरण जाऊन चालणार नाही का? संतानाच गेलं पाहिजे का? महाराज म्हणतात मी तुम्हाला होकार दिला असता पण वेदांनीच असं वर्णन केले संतांना शरण गेल्याशिवाय तो कळत नाही. संताविन प्राप्ती नाही ऐशे वर्तमानपत्र देते ग्वाही. ऐशे वेद देती ग्वाही. वेद त्याला प्रामाण्य आहे. वेद सांगतो संतांच्या शिवाय तो प्राप्त होऊ शकत नाही. नक्की हो तुम्ही जर त्यांना शरण गेला ना नक्की नुसतं प्राप्त नाही. महाराज म्हणतात जी जी तुम्ही इच्छा कराल ती ती इच्छा तुमची पूर्ण करतील. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून का झालेला नाही म्हणून समजायचा. एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये 3 चरणाचा भाव सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. सर्वांनी भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. बसलेल्या लोकांनी हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने भगवंताचं नाम घ्यायचं. का बसलेल्या लोकांची धारणा आहे भजन करण्याचं काम खंडित टाकऱ्यांना दिलंय. आमचा काय याच्याशी संबंध नाही आहे. तेव्हा असा त्याचा अर्थ नाही. भजन आता जे करायचं ते तुमच्या करताय बरं का. म्हणून सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई. वाजवा टाळी 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 वाजवा टाळी वाजवा. विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. कुंडली कवरदार ज्ञानदेव कुंडली कवरदार ज्ञानदेव हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटते भवाची बंधने. शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्या साधकाला
हरिप्राप्तीचा नाम भगवत प्राप्तीचा उपाय सांगतात का त्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झालेली आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झाली त्या साधकाला महाराज उपाय सांगतात. कारण ज्याला जिज्ञासा निर्माण झाली त्याला उपाय सांगितलं तर त्या उपायाचं तो अनुकरण करतो बरं का, प्रयत्न करतो का त्याला आता कळून चुकले, आपल्याला हे कळलं पाहिजे, आपल्याला याची गरज आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणसं प्रयत्न करीत नाहीत. शुगर फार वाढलेली आहे. डॉक्टर सांगतात तुम्ही जर कंट्रोल मध्ये नाही आणली तर आता जगणं मुश्किल आहे. तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष केलं, आता दुर्लक्ष करून चालणार का, त्याला कळलं आता. आणि कळल्यानंतर तो आता पावलोपावली प्रयत्न करतो. कोणी खडी साखरेचा खडा दिला तरी तो खात नाही बरं का, त्याचा त्या उपायाचं तो नियंत्रण करण्याकरता प्रयत्न करतो. तसं त्या साधकाला हे कळालेलं आहे. आणि ज्याला कळालेला आहे महाराज म्हणतात तो त्याच्यामध्ये प्रवृत्त झालेला आहे. आणि प्रवृत्त झाल्यानंतर त्या साधकाला महाराज सांगतात त्या संतांना शरण गेल्यानंतर तो तुला प्राप्त होईल. तो प्राप्त होईल नवन नाही, महाराज म्हणतात तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने. एकदा आपण संतांना शरण गेलो ना सर्व प्रकारची साधना घडून साध्य आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होईल निश्चित बरं का. काय होईल महाराज म्हणतात तुटती भवाचे बंधने. भव म्हणजे संसार, भव म्हणजे संसार. आणि त्या संसार बंधनामध्ये आम्ही तुम्ही सापडलोय बरं का. कुणी म्हणेल हरीची प्राप्ती होणं आणि बंधन तुटणं म्हणून तर तिथं शब्द वापरलाय तेने साधती साधने. सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला साधलं बरं का. एक तुम्ही आपल्या हरीची नाम आपल्या स्वरूपाची ओळख करून घेतली ना, महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये आता काही शिल्लक नाही. सगळं जे जीवनामध्ये परमार्थामध्ये आज आपल्याला साध्य करायचं आहे ते सगळं साध्य त्याच्यामध्ये आहे. हत्ती के पाव में सबके पाव. हत्ती के पाव में वडापाव नव्हे. एक ते ज्ञान आपल्याला एकदा हरी कळला की महाराज म्हणतात सगळं आपल्याला जीवनामध्ये साध्य होईल बरं का. महाराजांनी वर्णन केले हरी आला हाता मग कैची भय चिंता तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. त्या संसार बंधनामध्ये आम्ही तुम्ही सापडले ना, महाराज म्हणतात ती बंधनं निवृत्त होतील, ती बंधनं शिल्लक राहणार नाही. महाराज म्हणतात त्या संतांनाच शरण जावं लागेल. संतांच्या व्यतिरिक्त तुम्ही जर शरण जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे शक्य नाही. महाराज म्हणतात मी सांगत नाही, त्याला वेद प्रामाण्य आहे. एखादं साधन आपल्या जीवनामध्ये घडावं असं वाटत असेल तर त्या साधनाविषयी काही प्रामाण्य सांगावं लागतं बरं का. महाराज म्हणतात मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका. तुम्हाला हे जर प्राप्त करायचं असेल तर वेद सांगतो. संतांच्या शरणागतीशिवाय तुम्हाला तो हरी प्राप्त होणं शक्य नाही. संतावीन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. वेद सांगतोय बरं का. महाराजांनी भाव प्रगट करण्याच्या माग कारण आहे बरं का. हे देवाचं काम नाही बरं का, देवाचं काम नाहीये. मग कोणी म्हणेल अर्जुनाला देवानी दिलं नाही का, उद्धवाला देवानी दिलं नाही का, तर शास्त्र सांगतं ज्यावेळी ज्ञान सांगण्याकरता देव प्रवृत्त झाला तरी तो देव राहिला नाही. देवाला ज्ञान देता येत नाही, त्याला गुरु रूपाने होऊन ज्ञान द्यावं लागतं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. तिथं शब्द वापराय तो गुरु रूपाने, तिथं देव नाही. देव रूपाने हे देवत्वाचं ज्ञान करून देता येत नाही, त्याला गुरु रूपाने प्रगट व्हावं लागतं.
म्हणून महाराज म्हणतात, जरी आपल्या जीवनामध्ये जरी देव प्रगट झाला तरी हे देव कार्य करू शकत नाही, त्याला संतच लागतात. संतच लागतात. किंबहुना देवाने हेच कार्य केलं, हे आपलं काम नव्हे, हे संतांचं काम आहे. म्हणून महाराजांनी वर्णन केले, प्रगट गुह्य बोले. आधी सांगितलं नाही का, पण तोच देव ज्ञानोबरांच्या रूपाने प्रकट झाला आणि ती जगाला दिलं बरं का. म्हणजे संतत्व आल्याशिवाय हे जगाला देता येत नाही. म्हणून इथं महाराज सांगतात, संता बिन प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही, तेने साधते साधने, तुटती भवाची बंधने. महाराज म्हणतात, तुम्ही त्यांना शरण गेला ना, मग त्या संतांना शरण गेला की महाराज म्हणतात, तुमची इच्छा ते पूर्ण करतीलच. त्यांच्याशिवाय कोणीही पूर्ण करू शकत नाही बर का. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, साधती साधने, साधती साधने. भावाची बंधने, बंधने, साधती साधने, साधने. बंधने साधने, साधने. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ. ज्ञानोबरांनी वर्णन केले, सद्गुरु निवृत्तीनाथांनी माझा मनोरथ पूर्ण केला. पूर्ण काम म्हणे श्री निवृत्तीनाथू. पहिल्या अध्यायामध्येच सद्गुरु निवृत्तीनाथांनी माझा मनोरथ ना माझी इच्छा पूर्ण केली. निळोबारांनी वर्णन केले, तुकोबारांनी माझी इच्छा पूर्ण केली, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. आपली सुद्धा इच्छा पूर्ण करतील, पण कधी शरण गेल्यावर बरं का. म्हणून त्यांची शरणागती आपण जीवनामध्ये स्वीकारावी, आणि जीवनामध्ये शरणागती स्वीकारली ना, निश्चित आपल्याला ते प्राप्त करून देतील. म्हणून महाराज इथं वर्णन करतात, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधनी तुटती भवाची बंधनी, संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधनी तुटती भवाची बंधनी. झालेली सेवा
त्या भगवंताच्या संत महात्म्यांच्या श्री गुरूंच्या चरणी समर्पित करायचे आहे आणि त्यांच्याकडे एवढंच मागायचं आहे, अशी इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ. आम्ही परमार्थ करतोय पण देव भेटावा असं अजून आम्हाला वाटत. आम्हाला वाटतंय कीर्तनच रोज करायला भेटावे असं वाटतंय बरं. देव भेटावा असं आम्हाला वाटत नाही. ती इच्छा एकदा निर्माण झाली की पुढचं सगळं घडतंय बरं का. तेव्हा ती या जन्मामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी आणि जिज्ञासा निर्माण झाली की संत आपली व्यवस्था करतात. अशी अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशी त्या भगवंताच्या श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतीन व्यंगभूत युक्ती. नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.